तर एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मुंबईच्या दिशेने ते मार्गस्थ झालेले आहेत। थोड्याच वेळात मोर्चा गेवराईमध्ये दाखल होईल। जरांगे यांच्या पायी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकवटलेले पाहायला मिळत आहेत। 26 जानेवारीला जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने आता जरांगे आणि संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव आता रवाना झालेले आहेत। हातामध्ये भगवे ध्वज घेऊन आणि त्याचबरोबर एका मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह हे सर्वजण आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आताची ही थेट दृश्य आपण अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या या मराठा मोर्चाची पाहतोय। एक मराठा लाख मराठा आणि त्याचबरोबर जय भवानी जय शिवाजी या घोषणा देत मराठा समाज बांधव आता निघालेले आहेत। मराठा समाज मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीमधून निघालेला आहे आणि त्याचबरोबर राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मराठा समाज बांधवांनी मुंबईमध्ये यावं असं आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय, जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जरांगे यांच्यासोबत निघालेले आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय, थेट दृश्य आपण पाहतोय जरांगेंच्या पायी मोर्चाची। काहीही झालं तरी आता माघार घेणार नाही, माझ्या छाताडावर गोळ्या झाडल्या तरीही मी माघार घेणार नाही असा ठाम निर्धार करून आता अंतरवाली सराटीमधून जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय, मनोज जरांगे यांचा पायी मोर्चा एकीकडे निघालेला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे। मराठा समन्वयकांची बैठक त्यांनी आयोजित केली। दुपारी 3 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काहीही झालं तरी मनोज जरांगे आपल्या या पायी मोर्चावर ठाम आहेत, मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत।